नमस्कार, मी गुरुप्रसाद जाधव आणि पुढारी न्यूजमध्ये आता वेळ झाली आहे चरखेचा धुरळा उडवण्याची. मंडळी, संतोष देशमुखांच्या हत्येपासूनच बीड आणि तिथली गुन्हेगारी, त्या गुन्हेगारीला असलेला राजाश्रय याची चर्चा महाराष्ट्र ऐकतोय. पण ही चर्चा महाराष्ट्रासाठी नवी असली तरी बीडसाठी ती तितकीशी नवी नाही आहे. पण आता सरपंच देशमुख हत्येनंतर जसजसा तपास पुढे सरकतोय तसा बीडच्या गँगवॉरवरती प्रकाश पडतोय आणि त्याच्या नवनव्या कथा बाहेर येत आहेत. बीडमधलं हे गँगवॉर इतक्या टोकाचं आहे की तुरुंगामध्ये जिथे या सगळ्या गुन्हेगारांना ठेवलं गेलं आहे तिथून सुद्धा गँगवॉर झाल्याची बातमी आली. पुढे यामध्ये सत्ता पक्षाच्या आमदारांनी, सुरेश धसांनी आपल्याला जीवे मारण्याचा कट झाला असा दावा माध्यमांसमोर येऊन केला. आणि त्यामुळेच बीडमधलं हे टोळी युद्ध नेमकं आहे काय, या टोळी युद्धाला इथले राजकारणीच पाठीशी घालतायत का, यावर आज बोलूयात. याच विषयावरती आज आपला चर्चेचा धुरळा. गँगवॉरची कीड पोखरते बीड. आणि या विषयावर चर्चा करण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रवक्ते मेहबूब शेख. आपल्या सोबत आहेत बीडमधनं राजकीय विश्लेषक गोविंद शेळके सर. आणि थोड्याच वेळामध्ये या चर्चेमध्ये आपल्या सोबत असणार आहेत धनंजय मुंडे यांचे समर्थक नंदकिशोर मुंडे. सगळ्या मान्यवरांचं या चर्चेमध्ये स्वागत आहे. चर्चेची सुरुवात करत असताना मला गोविंद शेळके सर आपल्याकडे यायचे, आपल्याकडनं या चर्चेची सुरुवात करायची आहे. कारण जी गँगवॉरची कीड आहे ती बीडला पोखरते असं एक चित्र आत्ता सध्या या सगळ्या मागच्या काही काळातल्या घटनाक्रमांनंतर महाराष्ट्राच्या पुढे गेलेलं आहे. पण ही जी सगळी परिस्थिती आहे ती काही एकाएकी आलेली नाही आहे, एकाएकी या सगळ्याचा काही जन्म झाला आणि ती आत्ता महाराष्ट्राच्या समोर आली अशातला काही भाग नाही. अनेक वर्ष खरं तर हे सगळं सातत्यपूर्ण चालत आलेलं आहे. आपण याचं वार्तांकन केलेलं आहे. काय झालं नेमकं, कशामुळे ही गँगवॉरची कीड बीडला लागली याच्याविषयी मला वाटतं सविस्तरपणे आधी मांडणी व्हायला हवी. गोविंद शेळके सर. नक्की गुरु, खरं तर मागच्या 15 वर्षापासून मी ज्यावेळी बीडच्या एकूण राजकीय व्यवस्थेसोबतच राजकीय गुन्हेगाराच्या बातम्या करत होतो. म्हणजे इथली गुन्हेगारी राजकीय काय आहे तर माझ्यासोबत माझे मित्र मेहबूब शेख सुद्धा आहेत, ते जास्त माझ्यापेक्षा चांगलं सांगू शकतील की इथे जी काही होणारी गुन्हेगारी आहे त्याला राजकीय वरदहस्त असल्याशिवाय ती फोपावली नाही. मग कधी ती राष्ट्रवादी काँग्रेसचे लोक असतील, कधी भारतीय जनता पार्टीचे असतील, कधी शिवसेनेचे असतील, सगळेच राजकीय नेते याला जबाबदार आहेत. मी प्रत्येक राजकीय नेत्याकडे असलेल्या टोळ्या यांची नावं इथं स्पष्टपणे सांगू शकतो. कारण आता जरी आपण बघितलं की धनंजय मुंडे आणि त्याचे कार्यकर्ते गुंड कशा प्रकारे काम करतायत हे जरी आपण बघितलं असलं तरी अनेक राजकीय नेत्यांनी आपल्या सोबत जे लोक ठेवलेत ते गुंड प्रवृत्तीचे होते आणि आज सुद्धा आहेत. म्हणजे बीडमध्ये एक प्रघात आहे की म्हणजे मोठ्या गावचा सरपंच झाला की त्याने स्कॉर्पिओ गाडी घ्यायची, जिल्हा परिषदेचा सदस्य झाला की त्यांनी मोठी फॉर्च्युनर गाडी घ्यायची. आणि हे करत असताना मग ज्यावेळी इतका लॅव्हिशपणा या सगळ्या कार्यकर्त्यांच्या वागण्यामध्ये येतो त्याला कुठेतरी गुन्हेगारी स्वरूपाची पार्श्वभूमी असते. आणि म्हणून राजकीय नेते काय करतात तर या गुंडांना पाठीशी घालायचं काम करतात. पोलीस स्टेशनमध्ये त्यांच्यावर कारवाई होऊ देत नाहीत. जर तो स्वतः एखाद्या कारवाईमध्ये इन्व्हॉल्व असेल तर त्याला वाचवण्याचा प्रयत्न करतात. आणि मला वाटतं इथून या सगळ्या प्रकरणाची सुरुवात होते. त्यामुळं संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर खरं तर आपण गुन्हेगारीचे अनेक चेहरे बीडचे बघितले. पण मला तर वाटतं की ही अगदी योग्य वेळ आली आहे की सगळ्या राजकीय नेत्यांनी एकत्रित येऊन कधीतरी शांत डोक्याने विचार केला पाहिजे की आम्ही चुकीचे कामं होऊ देणार नाहीयेत, मग तो कुणाचाही कार्यकर्ता असला तरी. आणि त्यानंतरच मला वाटतं की इथली गुन्हेगारी थांबू शकते. अन्यथा आपण जे प्रकार बघतोय आता 100 दिवस उलटून गेलेत, आणखी पुढे किती दिवस उलटतील माहीत नाही. पण हे गुन्हेगारीचे ज्या काही घटना आहेत त्या समोर येणं बंद होतील असं मला अजिबात वाटत नाही. गुरु. बरं, धनंजय मुंडेंचे समर्थक नंदकिशोर मुंडे आपल्या सोबत आहेत. त्यांना विचारूयात की नंदकिशोर मुंडे, आता या सगळ्या निमित्तानं ही चर्चा होते, आपण ही सगळी चर्चा करायला बसलोय, पण हे सगळं सुरू होतं बीडमध्ये, या सगळ्या गोष्टी आपल्यालाही ठाऊक आहेत. मग आता या निमित्तानं तरी जेव्हा ही चर्चा सगळ्या माध्यमांवरती सुरू आहे, आता तरी याच्यावरती ठोस काही व्हावं अशी आपल्याला अपेक्षा वाटते. विक्रांतजी, मुळात गुन्हेगारी ही एकट्या बीड जिल्ह्यामध्येच नाही असं याचा अर्थ मी काही बीडला डिफेंड करत नाही. प्रत्येक ठिकाणी गुन्हेगारी आहे, राज्यात सर्व ठिकाणी गुन्हेगारी आहे, प्रत्येक जिल्ह्यात गुन्हेगारी आहे. परंतु बीडचा क्राईमचा पर्वत केलेला आहे, बीडचा चावचा भाव केलेला आहे, वांग्याचं भूत ज्याला म्हणतात ते माध्यमातून
या वांग्याचं भूत करण्यात आलंय आणि कुठेतरी आमच्या बीडला जे की आमचं बीडला खूप सुसंस्कृत आणि ऐतिहासिक अशा गोष्टी आहेत. अशा बीडला आमच्या मग असं म्हणायचं का नंदकिशोर मुंडे तुम्ही माध्यमांवरती सगळं खापर फोडताय, मग असं म्हणायचं का की बीडला गँगवॉरची कीड लागलेलीच नाहीये आणि माध्यमांनी ती कीड लावलेली आहे? मी कुठं नाही म्हणतोय, मी नाही म्हणत नाही, हा, परंतु असा विषय आहे. माझं म्हणणं असं आहे की बीड एक तर काही गुन्हेगारीचं सगळं हब नाहीये किंवा बीडमध्ये जे त्या गुन्हे घडतात असं पण नाही. माझं हेच म्हणणं आहे की राज्यात इतर जिल्ह्यातही गुन्हे घडतात, त्याच्यापेक्षा क्रूर घटना राज्यामध्ये घडतात. परंतु एक दुर्दैवी घटना, जी निंदनीय घटना आमच्या जिल्ह्यामध्ये घडली 4 महिन्यापूर्वी 3 महिन्यापूर्वी, त्या एका घटनेच्या ह्याच्यातून संपूर्ण नंतर जे काही छोट्या छोट्या घटना घडल्या त्यामधून बीडला मागच्या काही वर्षामध्ये नंदकिशोर मुंडे मागच्या काही वर्षामध्ये इतका क्रूर प्रकार महाराष्ट्रातल्या कुठल्या जिल्ह्यामध्ये आपण घडलेला बघितलाय मला सांगा तुम्ही, जितका क्रूर प्रकार देशमुखांसोबत घडला? खूप 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 ह्याच्यापेक्षा क्रूर आहे. असं मला म्हणायचं नाही की हे क्रूर नाही, हे त्यापेक्षाही क्रूर असेल. सांगा, परंतु सांगा. हॅलो, सांगा मला सांगा, आपल्याला आपल्या जे स्मरणात येते मला सांगा. परभणी जिल्ह्यात सूर्यवंशी यांचं जे पोलीस स्टेशन मध्ये त्यांची हत्या करण्यात आली. लातूरमध्ये माऊली सोट नावाचा जो धनगर समाजाचा व्यक्ती, त्याची हत्या करण्यात आली ऑनर किलिंग मधून. इकडे कैलास बोराडे, पुन्हा भोर तालुक्यातले गायकवाड म्हणून आहेत. आणि हे सोडा फेरलांडे असेल, राजकीय व्यक्तीच्या जवळची एका राजकीय व्यक्तीच्या जवळची व्यक्ती एखाद्या प्रकरणामध्ये इन्व्हॉल्व आहे, अशी प्रकरणं नाही आहेत तुम्ही जी सांगताय. हे जे बीडचं प्रकरण आहे वाल्मिक कराड, हे धनंजय मुंडे यांचे निकटवर्ती आहेत. हे प्रकरण तेव्हा समोर आलंय जेव्हा धनंजय मुंडे हे मंत्रिपदावरती होते. हा मुद्दा इथे लक्षात घ्यावा लागेल. हा मुद्दा सोडून आपण याच्याकडे नाही बघू शकत. महबूब शेख नाही, मी येतो पुन्हा आपल्याकडे. नंदकिशोर मुंडे, मी पुन्हा येतो आपल्याकडे, पण एक सुरुवातीची कॉमेंट घेऊया चर्चेमध्ये. महबूब शेख यांना सुद्धा आणूया. महबूब शेख, अर्थातच तुम्ही बीडमधनं येता, त्या सगळ्या राजकारणाविषयी आपल्याला अधिक माहिती आहे. काय नेमकं असं होतं की या सगळ्या राजकीय मंडळींना आपल्या सोबत एक गँग ठेवावी लागते? असं की जसं मगाशी गोविंद शेळकर सरांनी सांगितलं की बीडमध्ये प्रत्येक नेत्यांनी आपल्या राजकारण जिवंत ठेवायला गुन्हेगार आणि टोळी पाळलेली प्रत्येक तालुक्यात एक आका सगळ्यांचा तयार झालेला आहे. आणि मग ह्या गुंडांना तो गुंड आपल्या जर पार्टीचा असला तर तो कसा योग्य, म्हणजे खोक्या भोसल्या असला तर मग तो योग्य, आणि संतोष देशमुख मारहाणीतले आरोपी असले की त्यांना समर्थन करणारे ते कसे योग्य, त्यातले आरोपी, किंवा खोक्या भोसले असला की तो कसा योग्य, हे आपले समर्थक समजून सांगतात. मुळात हे एक प्रवृत्ती आहे, ती प्रवृत्ती गुन्हेगारी प्रवृत्ती आहे. आणि ह्या प्रवृत्तीला पाठबळ दिल्यामुळे ह्यांच्या आता प्रवृत्तीला बळ मिळायला लागले. आणि सातत्यानं राजकीय नेते हे आपल्या सोयीचे, जसं गोविंद शेळके सरांनी सांगितलं, हे काय होतंय तर आपल्या सोयीचे SP आणायचे, आपल्या सोयीचे PI आणायचे, आणि तो PI, तो खालचा PSI आणि ते पोलीस अधिकारी हे आपल्याला विचारल्याशिवाय गुन्हा दाखल करणार नाहीत. ते आपल्याला विचारल्याशिवाय आपल्या मतदारसंघात पुढे काही करणार नाहीत. म्हणजे मतदारसंघात माझ्या चॉईसचा अधिकारी आला पाहिजे, हा जो काही पायंडा पडला, त्या पायंड्यामुळे अधिकारी हे शासनाचे नोकर कमी आणि त्या स्थानिक लोकप्रतिनिधी, आमदार, मंत्र्याचे नोकर जास्त अशा पद्धतीनं वागतात. आणि मग गुन्हेगारी प्रवृत्ती करायला जो छोटा दादा असतो, त्या छोट्या दादाला वाटतं की माझा बॉस मला वाचवायला सक्षम आहे, त्याच्यामुळे त्याचं जे पहिला छोटा गुन्हा करतो, मग मोठा, मग मोठा, मग मोठा, आणि मग हे स्टेप बाय स्टेप त्याचं धैर्य वाढत जातं, मनोधैर्य वाढत जातं. आणि पोलीस आपल्या हाताशी आहेत, पोलीस आपल्या बरोबर बसतात, उठतात. आता संतोष देशमुखच्या प्रकरणात देखील तेच झालं. जर सुरुवातीला कारवाई झाली असती तर संतोष देशमुखाचं प्रकरण घडलं नसतं. 6 तारखेला योग्य 6 नोव्हेंबरला कारवाई झाली असती तर पुढचा घटना घडली नसती. पण तिथं आपल्याला वाचवलं गेलं, म्हणून ह्या लोकांचा जो काय आत्मविश्वास आहे तो वाढलेला आहे. आणि ह्या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांचं त्याच्यामुळं पुढचा गुन्हा याच्यापेक्षा मोठा आपण केला तरी आपलं काही वाईट वाकडं करू शकत नाही, कारण आपल्याला वाचवणारा सक्षम माणूस हा बसलेला आहे. आणि मुळात काय चाललंय, आमच्याकडं विकासाचं राजकारण हे होतच नाही.
म्हणजे बीड जिल्ह्यात एवढे मोठाले नेते होऊन गेले, मी सगळ्या पक्षाचे सांगतो. पण आता आमचा आष्टी मतदारसंघ घ्या, एक साखर कारखाना साधा चालू नाही. आमच्या बीड जिल्ह्यात एखादी MIDC अशी नाही जिथं 10-20 हजार पोरांना रोजगार मिळेल. म्हणजे याच्यामधून लक्ष विचलित करून गुन्हेगारी, जातीपातीचं राजकारण, धर्माचं राजकारण याच्यामध्ये पोरांना अडकून ठेवायचं आणि त्याच्यावर आपली राजकीय पोळी शिकून घ्यायची, हा सविस्तर कार्यक्रम सध्या चाललेला आहे आमच्या जिल्ह्यात. याच्यापेक्षा दुसरं काही नाही. आमक्याने विरोध केला म्हणून ह्यांनी समर्थन करायचं, त्यांनी समर्थन केलं म्हणून ह्यांनी विरोध करायचा. पण तो गुन्हा खरंच घडलाय का, तो गुन्हेगार आहे का, हे न बघता फक्त हे विरोध करतायत म्हणून आम्ही समर्थन करणार, आम्ही समर्थन करतो म्हणून हे विरोध करणार, हा जो काय पैंडा पाडलाय याच्यामुळे आता उलट गुन्हेगाराला सहानुभूती भेटायला लागल्या बीड जिल्ह्यात. आणि तो एक चुकीचा पैंडा पुढच्या पिढीसमोर त्या ठिकाणी पडायला लागलाय. नंदकिशोर मुंडे, आपल्याला हे मान्य आहे का ह्या होतं बीडमध्ये? महबूब भाईंच्या एका गोष्टीला मी इथं बोलतो. ते जे बोलले की देशमुख प्रकरणातल्या आरोपींचे समर्थन केलं किंवा या राजकीय नेत्यांचे लोक ती कसे बरोबर आहेत, असं कुठं कुणा समर्थन केलंय मला दाखवा ना. कुठल्या आरोपीचं समर्थन केलंय? वाल्मिकांचं समर्थन केलं नंदकिशोरराव, त्यांच्यासाठी बी मोर्चे निघाले. मी काय म्हणतोय, जे आरोपी आहेत ते स्पष्ट आहेत. फक्त समर्थनाचा विषय आला होता वाल्मिक यांच्या बाबतीत. आता ते त्यावर न्यायालयीन प्रक्रियेविषयी तो चालू आहे. आता ते त्याच्यावर आपण न बोललं तर, परंतु मारेकरी जे होते, हत्या करणारे, त्यांचं समर्थन कोणीही केलं नाही हे मला सांगायचंय मनोजी. इथे मारेकरांचा प्रश्न नाहीये. मी गोविंद शेळके यांच्याकडे जातो. इथे लक्षात घ्यायला हवं, हे बघा नंदकिशोर मुंडे, इथे लक्षात घ्यायला हवं की फक्त मारेकरी, प्रत्यक्षात मारणारे हे गुन्हेगार असू शकत नाही. ज्या पद्धतीने महबूब शेख यांनी मांडणी केली, आपला बॉस कोणीतरी आहे आणि आपला बॉस आपल्याला या सगळ्यातनं वाचवेल, ही जी भावना आता मारेकरांच्या मनामध्ये निर्माण होते ना, ती भावना ठेचणं हे जास्त महत्त्वाचं आहे. जेव्हा आपण बीडमधल्या सगळ्या गोष्टी या पूर्ववत करण्याचा प्रयत्न करतोय, चांगल्या करण्याचा प्रयत्न करतोय, तेव्हा हा विचार इथं महत्त्वाचा आहे. गोविंद शेळके परत येतो आपल्याकडे. नंदकिशोर, गोविंद शेळकेची. गुरु खरं तर तू चांगला विषय घेतलायस की मुळात ही भावना त्या राजकीय नेत्यांची आहे का नाही, हा मला पहिला प्रश्न आहे. म्हणजे माझ्यासोबत महबूब शेख आमचे मित्र आहेत, पण त्यांच्या पक्षाने ही तरी भूमिका घेतली आहे का? म्हणजे मी प्रत्येक राजकीय पक्षाकडे असलेल्या लोकांची यादी या ठिकाणी सांगू शकतो. याची सुरुवात कुठल्या तरी एका मोठ्या व्यक्तीने अथवा राजकीय नेत्यांनी एकत्रित येऊन करायला हवी. यातले जे गुन्हेगार आहेत, म्हणजे संतोष देशमुख हत्याकांड, तर मी म्हणतो हे रेअर असं हत्याकांड आहे. त्याची तर तुलना आणि वाच्यता न केलेली बरी. पण ज्या छोट्या मोठ्या गुन्ह्याच्या संदर्भामध्ये राजकीय नेत्यांचं जे इंटरफेरन्स बीडमध्ये चालतं ती इतक्या मोठ्या प्रमाणात आहे आणि याला कुणीही म्हणजे अपवाद नाही आहे. म्हणजे मी कुठल्या राजकीय एका पक्षाचं नाव घेणार नाहीये, पण कदाचित असं कधी झालं असतं तर हे राजकीय नेते एकत्रित येऊन, म्हणजे संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर मला वाटतं ही संधी होती इथल्या राजकीय नेत्यांना एकत्रित येऊन हा निर्णय घेण्याची की आपण सगळे मिळून ठरवूया की चुकीचं काम करणारे असतील त्यांना ठेचून काढू, जे चुकीचे गुन्हे होत आहेत ते अगदी दाखल होण्यासाठी प्रयत्न करू आणि जे खरे गुन्हे आहेत ते रोखणार नाहीत. कारण बीडमध्ये गुरु तुला सांगतो अनेक ठिकाणी जे वाईट प्रवृत्ती घडत आहेत की चुकीचे गुन्हे लवकर दाखल होतात आणि जे खरे गुन्हे आहेत ते दाबून टाकण्याचे प्रयत्न होतात. आणि हे सगळ्या गोष्टीसाठी राजकीय विरोधास्त मोठा आहे. तालुक्यानुसार तिथल्या प्रदेशानुसार जरी नेता बदलत असला तरी सगळ्या नेत्याची वागण्याची पद्धत ती सारखी आहे. आणि आपण बघतोय की या राजकीय नेत्याच्या वरदहस्तामुळं बीडमध्ये गुन्हेगारीकरण वाढतंय. अर्थात ते आता इतक्या मोठ्या प्रमाणात जर पुढे आला असेल तर मला वाटतं पुन्हा एकदा संधी आहे. या संधीचं खरं तर सोनं करता येऊ शकतं की आज आपण बघतोय की राजकीय नेत्यांचं काय होईल मला माहित नाही, पण आम्ही काही स्टोरी दाखवल्या, काही आपण बघतोय की बीडची जी बदनामी या संदर्भात पुढे होते किंवा बीडमधलं हे जे भयावह रूप बाहेर आल्यानंतर बीडच्या लोकांना काय त्रास होत आहे हे जर तुम्ही जाऊन बघितलं तर मला वाटतं लक्षात येईल की हे केवळ एका दोन जातीपुरतं अथवा कुठल्या जातीय संघर्षापुरतं मर्यादित राहिलेलं नाही आहे, तर अगदी छोट्या मुलापासून वयोवृद्धापर्यंत प्रत्येक व्यक्तीवरती या घटनांचा परिणाम होतोय. आणि म्हणून आता तरी खरं तर या राजकीय नेत्यांनी पुढे आलं पाहिजे आणि पुढे येऊन एकत्रितपणे ठरवलं पाहिजे की आम्ही चुकीच्या लोकांना सोबत घेणार नाहीत आणि चुकीच्या गोष्टी करण्यापासून आम्ही यांना बाजूला करू शकू. गुरु नंदकिशोर मुंडे, गोविंद शेळके सर जे म्हणतायत, मगाशी तुम्ही अगदी सुरुवातीच्या याच्यामध्ये म्हटलं की बीडची बदनामी केली जाते असं माध्यमांवरती खापर पडून चालणार नाही. ही गोष्ट आपण लक्षात घ्या. ती बदनामी का होते याचा विचार आपण करणार आहात का? पक्ष म्हणून, एका नेत्याचे समर्थक म्हणून आपण करणार आहात का? हा खरा यातला मुद्दा आहे. मला माझं वाक्य पूर्ण करू दिलं नाही माझा. नाही, पूर्ण करा. सुरुवातीला बोललो. माझं म्हणणं असं होतं की माध्यमाच्या माध्यमातून, म्हणजे ते माध्यमांनी केलं नाही, इथले काही
आमच्या बीडची काही एक राजकीय महत्वाकांक्षा असलेले आणि त्या एखाद्या घटनेमधून त्याच्यातून कसं जातीय राजकारण करायचंय, कसं गुन्हेगारीचं राजकारण करायचंय, त्याला कोणाशी संबंधित कोणाला जोडायचंय आणि स्वतःच जे राजकीय मनसुबे आहेत ते कुठंतरी यशस्वी करायचे आहेत. या माध्यमातून आमच्या बीडच्या पुढाऱ्यांनीच, काही ठराविक पुढाऱ्यांनीच आमच्या बीडची बदनामी ही जाणीवपूर्वक केली हे म्हणायचं होतं मला. असं मला माध्यमांवर दोष द्यायचं नाही. रोज उठलं की काहीतरी एक छोटा विषय घ्यायचा, साधा घ्यायचा विषय यायचं मीडिया पुढे. जसं की आमचे आष्टीचे सुरेश धस आहेत, आमदार साहेब, कुठलाही विषय साधा घेतात, त्याला असा आवता भाऊ करतात, राईचा पर्वत करतात आणि त्याला कुठला आधार नसतो, काही नसतो. मग तेच चालतं 2 दिवस मीडियामध्ये. मग परत आणखी बीडचं ताव येतं आणि त्याच्यात विषय कसा असतं की सुरेश धसांना फक्त धनंजय मुंडे साहेबांशी एखादा निगडीत विषय येतो का, कुठं त्याचे काही जागेवर याविषयी आपल्याला जोडता येतात का, आणि ज्याच्या माध्यमातून ते मीडिया पुढे येतात. परत ते बीड, परत मुंडे, परत धनंजय मुंडे, ह्या गोष्टी मीडियामध्ये येतात. माझा आक्षेप त्या गोष्टीला होता. माझा मीडियावरच नाहीये, परंतु आमच्या तुमचा आक्षेप सुरेश धस आणि त्यांनी घेतलेल्या सोयीस्कर भूमिकेविषयी असं तुम्ही म्हणताय. तुमचा आक्षेप सुरेश धस सोयीस्कर भूमिका त्यांची बिलकुल. पण एक गोष्ट लक्षात घ्या ना इकडे, पण नंदकिशोर मुंडे एक गोष्ट लक्षात घ्या ना, सुरेश धस जाऊन म्हणतात ज्या गोष्टीकडे तुम्ही सोयीस्कर भूमिका म्हणून बघताय, ती भूमिका जर का सुरेश धसांनी घेतलीच नसती आणि हे प्रकरण लावून धरलेलं नसतं तर या प्रकरणाची जे गांभीर्य आहे ते महाराष्ट्रापर्यंत पोहोचलं नसतं. हाही मुद्दा इथे लक्षात घ्यायला लागेल ना आपल्याला. सुरेश धस ऐका एकटे सुरेश धस नव्हते, त्याच्यात सर्व समाजाचे लोक होते, सर्व नेते होते. सुरेश धसांनी लावलं म्हणजे ते काय धसाच लागला असं थोडीच झाले. बरं, आणि तो मला काय म्हणायचं, तुमची जी वेगळी भूमिका आहे दुहेरी, म्हणजे एका बाजूला एक बोलायचं, एका बाजूला एक बोलायचं. परभणीच्या सूर्यवंशी हत्याकांडामध्ये म्हणायचं नाही तुम्ही पोलिसांना माफ करा, पुन्हा म्हणायचं इकडं खोक्याच्या बाबतीत नाही, तो काय गरीब कार्यकर्ता आहे, त्याच्याकडे 4-5 लाखाची प्रॉपर्टी. अहो ह्या खोक्यात साधा एक पंटर सुरेश धसांचा 4-5 लाखाची प्रॉपर्टी, किती झाडांचा प्रमाण बोलतात ते. अहो त्या खोक्याची प्रॉपर्टी तुम्ही जर बघितली तर त्याचे कोटी रुपयाची घर आहे शिरूर मध्ये, त्याचा भाड आहे. आणि सुरेश धस येऊन मीडिया पुढे काय बोलतात, नाही उगाच 4-5 लाखाची प्रॉपर्टी गरीब आहे ते सोडून द्या. बरोबर. त्यामुळे त्यांच्या बरोबर हे खरं आहे, तुम्ही म्हणताय ते खरं आहे. त्यांनी घेतलेली भूमिका, त्यांनी न्यायासाठी घेतलेला आग्रह आणि त्यानंतर समोर आलेल्या सगळ्या ज्या गोष्टी होत्या धसांच्या बाबतीत, त्यांचाही विचार करावा लागेल आपल्याला. त्या दुर्लक्षून चालणार नाहीत, याच्याशी मी सहमत आहे आपल्या बरोबर. नंदकिशोर मुंडे याच्याशी मी सहमत आहे. मला महबूब शेख यांच्याकडे जायचं, तरुण राजकारणी म्हणून मला त्यांना प्रश्न विचारायचा आहे की ठीक आहे, कोणाचं तरी खोक्या आहे, कोणाचं तरी कराड आहे, कोणाचं तरी आणखी कोणी आहे, अशी नवनवीन नावं रोज महाराष्ट्राच्या समोर येतात जी कदाचित बीडच्या बाहेर महाराष्ट्रानं फारशी ऐकलेली नव्हती. पण मग आत्ता जेव्हा यातनं पुढे बीडला स्वच्छ राजकारणाकडे न्यायचं आहे, तेव्हा मग काय व्हायला हवं, काय अपेक्षित आहे, याच्याविषयी सुद्धा आपल्याला ही सगळी चर्चा करताना बोलावं लागेल. कारण नुसते आरोप करून आणि कोणाला तरी तिथं दोषी धरून, कोणाला तरी म्होरक्या धरून आपण पुढे जाऊ शकणार नाही. महबूब शेख, असं आहे की गुरुप्रसादजी, जोपर्यंत जातीचं आणि भावनेचं राजकारण आमच्या बीड जिल्ह्यातून संपत नाही तोपर्यंत विकासाचं राजकारण सुरू होणार नाही. आणि आमच्याकडे जाती आणि भावनेचा राजकारणाचा एवढा जास्त तगडा झाला आहे की आपण काही जरी केलं आपल्या नेत्यांनी की तो आपला नेता योग्यच आहे हे सांगण्यासाठी कार्यकर्त्याची स्पर्धा लागते. आता नंदकिशोर मुंडे जे सांगतायत, ज्या सुरेश धसांच्या बद्दल बोलतायत, ते सुरेश धसांना वाल्मिक कराड ह्यांनी आर्थिक मदत देऊन त्या ठिकाणी राजकारण निवडणुकीत मदत केली. त्या सुरेश धसांच्या सोबत ह्यांचे नेते धनंजय मुंडे ह्यांची 4.5 तास बैठक झाली. हे मी सांगत नाही, चंद्रशेखर बावनकुळेंनी सांगितलं. म्हणजे एकीकडे मीडियावर बोलताना 2 समाजामध्ये द्वेष कसा निर्माण होईल हे नेते करतात आणि दुसरीकडे अंधारात मात्र ह्यांच्या 4.5 तास बैठका चालतात. ह्यात जर बैठका जर तुम्ही समाजातली कटुता कमी करायसाठी त्या ठिकाणी केल्या, यात एखादी MIDC करून इथल्या शेतकऱ्याला देण्यासाठी, इथल्या युवकाच्या हाताला काम मिळायसाठी जर तो बैठक झाल्या तर त्याच्याबद्दल आम्हाला देखील कौतुक वाटेल. पण ह्या बैठका
बरोबर, काहीतरी तांत्रिक अडचण आहे म्हणून आपला आवाज आणि आपला व्हिडिओ व्यवस्थित दिसत नाही आहे. मी गोविंद शेळके सरांकडे हाच प्रश्न घेऊन जातो. गोविंद शेळके सर, जो उल्लेख आता मेहबूब शेख यांनी केला की जात हा जो फॅक्टर आहे त्याच्यावरनं होणारं राजकारण आणि त्याच्यामुळे येणारे सगळे हे गँग्स आणि त्यांचा गँगवॉर बीडमध्ये दिसते, काय आहे या सगळ्याच्या मुळाशी नेमकं काय दडलेलं आहे? गुरु, खरं तर बीडमध्ये जे काही जातीय राजकारण आहे ते काही आज होतंय असं नाहीये. म्हणजे याला अगदी 20, 25, 30 वर्षापूर्वीची सुद्धा मोठी पार्श्वभूमी आहे. मात्र ज्यावेळी या जातीय संघर्षाला सुरुवात झाली, सुरुवातीच्या काळामध्ये तो सौम्य होता आणि फक्त निवडणुकीच्या काळामध्ये पाहायला मिळायचा. आता मात्र असं होत नाहीये. म्हणजे मागच्या 1-1.5 वर्षामध्ये तर बीड जिल्ह्यामधलं जातीय संघर्ष इतका टोकाला पोहोचलाय की यापूर्वी कदाचित एखाद्या दुकानदाराकडनं वस्तू घेत असताना तो आपल्या जातीचा आहे का, एखाद्या हॉटेलमध्ये चहा पितोय आपण तर ते हॉटेल त्या जातीच्या व्यक्तीचं आहे का, एवढं सोडा. मार्केटमध्ये गेल्यानंतर कदाचित अण्णा विचारलं जात आहे आणि म्हणून तुम्ही बघितलं असेल की आमच्या बीडच्या एसपीनी नाव म्हणजे व्यक्तीचं कुठल्याही पोलिसांचं आडनाव कळू नये आणि आडनावावरनं जात कळेल म्हणून त्यांनी पहिला उपक्रम केला राज्यामध्ये की जिथे आमच्याकडे पोलिसांना स्वतःचं पहिलं नावच लिहिता येतं. हे काय करावं लागलं तर आता तो जातीय संघर्ष इतका टोकाला जातोय आणि ह्या सगळ्या जातीय संघर्षाला सगळे राजकीय नेते जबाबदार आहेत. ह्याची सुरुवात 1.5 वर्षापूर्वी 1 वर्षापूर्वी झाली असेल, पण ज्याला जशी संधी मिळेल तसे ही जातीय संघर्ष हे लोक वाढवत असतात. म्हणजे याला कुठलाही राजकीय पक्ष अपवाद नाही. किंबहुना अनेक राजकीय नेत्यांनी इथं येऊन हे सांगण्याचा प्रयत्न नक्कीच केला असेल की आम्ही जातीय संघर्ष मिटवण्यासाठी आलो असो, पण हे करत असताना निवडणूक आली की कुठल्या तरी एका जातीय तेढ निर्माण करायचा अथवा जर जातीय संघर्ष निर्माण झाला असेल तर एक समाजाची भूमिका घ्यायची आणि दुसऱ्या समाजावरती टीका करायची, हे या राजकीय नेत्याकडनं होतं. आणि म्हणून मला यापुढे तर बीडच्या जातीय संघर्षाचं जे काही पुढचा प्रवास आहे तो यापेक्षा खडतर यासाठी वाटतोय. कारण आतापर्यंत हा प्रवास कसा होता तर निवडणुकीमध्ये फक्त चर्चा व्हायची. आता असं होत नाहीये गुरु. आता ती व्यक्तिदोषापर्यंत आलेली आहे. म्हणजे जर इतका व्यक्तिदोष केवळ अशा जातीय संघर्षातून उभा राहत असेल तर मग आम्ही कशाला गप्पा मारतो या पुरोगामी महाराष्ट्राच्या वगैरे, आणि हे मिटवण्यासाठी अद्याप तरी कुणी पुढे येत नाहीये. आणि म्हणून मला वाटतं मी पुन्हा त्याच गोष्टीचा उल्लेख करतोय की कदाचित एवढं सगळं गुन्हेगारी स्वरूप पुढे आल्यानंतर ही राजकीय नेत्यांनी संधी मानली पाहिजे. जर आता या काळामध्ये हा जातीय संघर्ष थांबवण्यासाठी कुणी पुढे नाही आलं तर मला वाटतं की यापुढे जे काही अकराळ विक्राळ रूप हे हा संघर्ष धारण करेल ते कुणालाही न परवडणार असेल गुरु. अगदी. नंदकिशोर मुंडे, आपल्याला हा मुद्दा पटतोय की जर का गँगवॉर बीडमधलं थांबवायचं आहे, ही सगळी गुन्हेगारी आपल्याला थांबवायची आहे, तर सगळ्यात आधी जातीय संघर्ष जो सोयीस्कर आपल्या राजकारणासाठी निर्माण केला जातो तो संघर्ष थांबवणं सगळ्यात आधी महत्वाचं आहे. हे आपल्याला मान्य पटतंय? अगदी मनापासून हा मुद्दा मला पटतोय. मनापासून हा मुद्दा मला पटतोय. परंतु याच्यात राजकारण्यांनी समोर येऊन उपयोग होणार नाही. कारण की त्याला पण राजकारणी सुद्धा तेवढे स्वच्छ लागतील जिल्ह्यातल्या आमच्या. याच्यामध्ये असा विषय आहे की ठराविक सिलेक्टिव्ह प्रकरण तुम्ही धरायचे, समाज बघायचा आणि ते प्रकरण तुम्ही उचलायचे, मीडियामध्ये द्यायचे, राड करायला सगळा एखाद्या जातीला आरोपी करायचं. अहो, साधं प्रकरण काल आमच्या मुस्लिम बांधवांचा रमजान होता, परवा दिवशी काल ईद होती. अर्धमासा या गावामध्ये 2 दहशतवादी पोरं, त्यांना माथे फिरू कसं काय म्हणू शकता, ज्यांनी स्फोट केला मशिदीमध्ये, पवित्र स्थळावर आमच्या मुस्लिम बांधवांच्या 2 जणांनी स्फोट केलाय. आणि बीडचे आमचे स्वप्नातले नवीन पालक सुरेश काय म्हणतात की नाही ते पोरं कुठं दारू पेलेले होते, जाऊ द्या त्यांना त्या सोडून. काय ही बालिशपणा टोकतोय. मग याच्यातून तुम्ही अपेक्षा काय ठेवू शकताय की राजकारणी तुम्ही ही जातीय सौहार्द कायम ठेवत. म्हणजे त्या प्रकरणात जर मुंडे करार जिथे फळ जर कुणी असता, हे सुरेश दस अहो यांचा आखंड चालू बघायचं पुन्हा नंतर बघायचा होता. त्यांनी किती धुमाकूळ केला असता, एका जातीला टार्गेट केलं असतं, जात दहशतवादी ठरवली आहे. असे नेते पुढे त्याच्यानंतर काय होणार आहे? हो नाही, पण मी मगाशी मेहबूब शेख यांना पण करायचे. आणि विशिष्ट समाजाचे लोक जर एखाद्या प्रकरणात असतील तर सोडून द्या म्हणायचं, दुसरे असतील तर त्यांना म्हणायचं हे दहशतवादी नाही, पण या सगळ्या गोष्टी जेव्हा आपण सोडून देत नाही, आपला एक नेता, आपला एक विचार म्हणून, आपली एक जात म्हणून आपण जोपर्यंत बघणं सोडून देत नाही तोपर्यंत आपण या विचारानं, या मार्गानं सुधारण्याच्या दिशेने जाऊ शकणार नाही. हा प्रश्न मला तुम्हाला विचारायचा होता. आपण हे मान्य करून
सुधारण्यासाठी प्रयत्न करणार आहात का, करावे असं आपल्याला वाटतंय का? धनंजय मुंडेंचे समर्थक म्हणून आपण भूमिका मांडते म्हणून आपल्याला प्रश्न आहे. अक्षरशः लहान मुलं शाळेमध्ये लहान मुलं एकमेकांची जात बघत आहेत, इतकं हे वातावरण दूषित झालंय. नाही, हे सांगत असतानाच एक लक्षात घ्या, यानं हे केलं, त्यानं ते केलं, आता हे सुरू आहे, हे सगळं सांगत असतानाच ते घडू नये, ते कधीच होऊ नये, यासाठी जे प्रयत्न करायचे आहेत त्याविषयी आपण भूमिका मांडा असं मी आपल्याला म्हणतोय. बरं, मी गोविंद शेळके सरांकडे जातो अगदी शेवटच्या कॉमेंटसाठी आणि त्यानंतर ही चर्चा आपण थांबवूयात. गोविंद सर. हां, महबूब शेख हात वर करतात, त्यांच्याकडे एकदा जातो. महबूब शेख, हां, एक शेवटचा मिनिट आहे. महबूब शेख. मगाशी माझं कट झाला होता. हो. मी गोविंद शेळके सर जे म्हणले त्या मताशी मी सहमत आहे, पण सध्या सत्ताधारी पार्टीतच आमच्या जिल्ह्यात एवढी हे धुसफूस चालली की तुझं माझं जमेना आणि तुझ्या वाचून करमेना. खरं तर राज्याच्या मुख्यमंत्र्यांनीच काय तर एकदा पुढे येऊन स्पष्ट करायला पाहिजे की आमदारांच्या त्यांच्या जीवाला धोका आहे का, कायदा सुव्यवस्था बिघडली त्याला कोण जबाबदार आहे. कारण मागचे जर 2 वर्ष सोडले तर मागचे 10 वर्ष देवेंद्र फडणवीस हे राज्याचे गृहमंत्री आहेत आणि आताचे एसपी हे चांगल्या पद्धतीने काम करतात. बीड जिल्ह्यातल्या सामान्य लोकांच्या मध्ये आता तरी विश्वास आहे की एसपी हे चांगल्या पद्धतीने काम करतात. फक्त राजकीय नेत्यांनी आता जातीपातीच्या पलीकडे जातीपातीचं राजकारण केलं तर आपल्याला फार विकासाचं किंवा फार काही करायची गरज पडणार नाही. आणि जाती धर्माच्या गोळ्या अफूच्या एकदा लोकांना चारल्या की आपल्या गँग आपण सांभाळून त्या गँगच्या माध्यमातून आपला राजकीय फायदा करू शकतो, ही भूमिका सोडली तर निश्चितपणानं बीड जिल्ह्यातले हे जे काय जातीपातीचं विष अगदी खरं आहे. मला वाटतं या चर्चेमध्ये असलेले सगळेच म्हणजे गोविंद सर असतील किंवा मग नंदकिशोर असतील आणि आपणही तो मुद्दा मांडलेला आहे, अर्थात आपण सगळे सहमत असू की अर्थात हे सगळं चाललेलं आहे ते चांगल्या राजकारणासाठी चाललेलं आहे, चांगल्या समाजासाठी चाललेलं आहे, गुन्हेगार विरहित या सगळ्या आपल्या राजकारणासाठी ही सगळी अपेक्षा आपण सगळे मांडतो. या अपेक्षेची पूर्तता होईल याची आपण अपेक्षा करूया. आजच्या चर्चेसाठी सगळ्या मान्यवरांनी वेळ दिला त्याबद्दल सगळ्यांचे आभार आणि यासह चर्चेच्या धुळ्यामध्ये आज आपण इथेच थांबतोय. बघत राहा पुढारी न्यूज.